शिरला ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था, नाली बांधकाम आणि सांडपाण्याच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पातूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचे प्रमुख माजी पंचायत समिती सभापती तथा शिवसेना शिंदे गटाचे पातूर तालुका प्रमुख अनंत उर्फ बाळू बगाडे यांच्या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं। राजकीय द्वेषातून आंदोलनाच्या प्रमुखांना न्यायालयीन नोटीस बजावून अटक करण्यात आल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला। शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। रास्ता रोको दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानं रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी झाली होती। दरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आंदोलनास्थळी उपस्थित राहून विविध समस्यांबाबत लेखी आश्वासन दिलं। संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं। या आंदोलनाला अकोला जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार राजन सावळी, माजी आमदार गोपीकिशन बजोरिया तसंच श्रीरंग पिजरकर यांच्या मार्गदर्शनाचं पाठबळ मिळालं। महिला जिल्हा प्रमुख रेखा राऊत, पातूर तालुका महिला प्रमुख सपना नवले, पातूर शहर प्रमुख दिगंबर उमाळे यांच्यासह ग्रामपंचायत परिसरातील महिला पुरुष नागरिक, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शेवटी आज आमच्यासोबत ह्या आजी आहेत। आजींना माहिती आहे गावातील काय प्रश्न आहेत। यांच्यासारख्या लोकांना सुद्धा इथे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। लाईट नसल्यामुळे, अंधारात, पाणी पावसामुळे वाढलेले गाजर गवत, नाल्या सफाई नाही आहे, या अनेक प्रश्न असे आहेत या मूलभूत गरजांसाठी आम्हाला वारंवार तिथे जायची गरज का पडते। यासाठी आम्ही आज इथे रास्ता रोको आंदोलन केलेले आहे आणि आज जर यांनी हे 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे, आम्हाला याच्यात दिला आम्ही त्यांना, त्याच्यामध्ये जर त्यांनी काही केलं नाही तर पुन्हा आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू।